क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नांदुरीत होळी निमित्त भारुडाचा रंग, शंकर गोविंद महाराज गायकवाड यांच्या प्रभावी सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद। होळीच्या पार्श्वभूमीवर नांदुरी येथे प्रथमच देवाची आळंदी येथील प्रख्यात भारुडकार शंकर गोविंद महाराज गायकवाड यांच्या भारुड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला नांदुरी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ग्रामीण भागातील पारंपरिक भारुड कार्यक्रमाला उपस्थितांनी मनापासून दाद देत संपूर्ण पटांगण भरून गेले होते। जवळपास 3 तास रंगलेल्या या कार्यक्रमात महाराजांनी विनोदी शैलीतून समाज प्रबोधन केले। हा देह फक्त एकदाच मिळतो, त्यामुळे व्यसनाधीन होऊ नका। व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, असा प्रभावी संदेश त्यांनी दिला। तसेच मुलींना योग्य संस्कारांचे महत्त्व पटवून देत पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा कुटुंबाच्या संमतीने विवाह करण्याचा सल्ला दिला। उदाहरणे, विनोद आणि हृदयस्पर्शी प्रसंगाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना भावुक केले। काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले तर काही जण विनोदांवर मनमुराद हसले। कार्यक्रमाचा शेवट टाळ्यांच्या कडकडाटात झाला। भारुडानंतर गावकऱ्यांच्या वतीने महाराजांचा शाद, श्रीफळ व भीष्म कापुराचे झाड देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सुभाष राऊत, भाऊ कानडे, पोपट राऊत, बेबीलाल खिल्लारी, पवन साबळे, पोलीस हवालदार योगेश गवडी, संदीप बत्तासे, किरण हिरे, ताराचंद चौधरी, गंगाधर साबळे, भगवान राऊत, हरिश्चंद्र गवडी, नितीन राऊत, संजय खिल्लारी, रंगनाथ चौधरी, रमेश राऊत यांच्यासह दरेगाव येथील भजनी मंडळ, गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व बालकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला। नांदुरीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या भारुड कार्यक्रमामुळे होळी उत्सवाला आध्यात्मिक व समाज प्रबोधनाचा साज चढला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।